गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 4 त्रैमूर्ती अवतार कथन नाम। श्रीराम समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। ऐशी शिष्याची विनंती, ऐकोनी सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो श्री सद्गुरु चरणी। ऐक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवत असे तुझी या प्रश्नी, आधी मध्य अवसानक। प्रश्न केला बर्वानिका, सांगेन तुझ विवेका, अत्री ऋषीच्या पूर्वका, सृष्टी उत्पत्ती पासोनी। पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वा ठाई, आपो नारायण म्हणोनी पाही, वेद बोलती याची कारणे। आपो नारायण आपण, सर्वा ठाई वासपूर्ण, बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यवर्ण। तेची ब्रह्मांड नाम जाहले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते। तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली द्वैका, एक आकाश एक भूमिका, होऊनी ठेली शकले दोन्ही। ब्रह्मा तेथे उपजोन, रचली 14 भुवने, 10 दिशा मनस वचन, काळ काम क्रोधादी सकळ। पुढे सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन परियेसी, 7 जण ब्रह्मपुत्र। मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्य, पुलह, ऋतु वसिष्ठ। सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा जाण। सप्तपुत्रांमधीला त्री, तेथून पीठ श्री सद्गुरु संतती। सांगेन ऐक एक चित्ती, सौभाग्यवंता नामधारका। अत्री ऋषीची भार्या, नाम तिचे अनुसया, पतिव्रता शिरोमणिया, जगदंबा तेची जाण। तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो। पतिसेवा करी बहुत, समस्त सुरवर भयाभीत, स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित, म्हणोनी चिंतिती मानसी। इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रिमूर्तीपाशी जाऊनी, विनविताती प्रकाशोनी, आचार अत्री ऋषीचा। इंद्र म्हणत असे स्वामिया, पतिव्रता श्री अनसुया, आचार तिचा अगम्य, काय सांगो विस्तारोनी। पतिसेवा करी भक्तीसी, मनोवाक्काय कर्मेसी, अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नवे कवणे काळी। तिचा आचार देखोनी, सूर्य भीत असे गगनी, उष्ण तिसी लागेल म्हणोनी, मंद मंद तपतसे। अग्नी झाला अतिभीत,
शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवून देखा, नम्र जाहली तिची या पादुका. शाप देईल म्हणून ऐका, समस्त आम्ही भीतसो. नेणो घेईल कवणस्थान, कवण देवाचे हिरोन. एखादिया वर देताची क्षण, तोची आमुते मारू शके. त्यासी कराया उपावो, तुची जगदात्मा देवरावो. जाईल आमचा स्वर्ग ठावो, म्हणून तुम्हा सांगवालो. न कराल जरी उपावयासी, सेवा करू आम्ही तिसी. तिच्या द्वारी अहर्निशी, राहू चित्त धरुनी. ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती. चला जाऊ कैसी सती, पतिव्रता म्हणताती. व्रतभंग करुनी तिसी, ठेवून येऊ भूमिसी. अथवा वैवस्वतालयासी, पाठवू म्हणून निघाले. वास पहावया सतीचे, त्रयमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे. आश्रमा आले अत्रीचे, अभ्यागत होऊनी. ऋषी करावया गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनुसूयेसी आश्वासून, अतिथी आपण आलो म्हणते. शुधे करुनी बहुत पिडोन, आलो आम्ही विद्वान. त्वरित द्यावे सती अन्न, अथवा जाऊ आणि काठाया. सदा तुमच्या आश्रमात, संतर्पण अभ्यागत. ऐकली आम्ही कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनसूये. इच्छा भोजन दान तुम्ही, देता म्हणून ऐको आम्ही. ठाकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. इतुके ऐकोनी अनसूया, नमन केले अतिविनया. बैसकार करोनिया, क्षालन केले चरण त्यांचे. अर्ध्य पाद्य देऊनी त्यांसी, गंधाक्षता पुष्पेशी. सवेची म्हणत असे हर्षी, आरोगण सारीजे. अतिथी म्हणती तैवेळी, करोनी आलो आपण आंघोळी. ऋषी येतील बहुता वेळी, त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वास पाहोन अतिथीचे, काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरिते, केला तेथे बैसकार. बैसोनिया पाटावरी, घृतेसी पात्राभिघार करी. घेऊन आली अनुसूया नारी, शाक पाक तैवेळी. तिसी म्हणती यावनारी, आम्ही अतिथी आलो दुरी. देखोनी तुझे रूप सुंदरी, अभिष्ट मानसी आणि कवसे. नग्न होऊनी आम्हासी, अन्न वाढावे परियेसी. अथवा काय निरोपदेसी, आम्ही जाऊ नाहीतरी. ऐकोनी अतिथीचे वचन, अनसूया करी चिंतन. आले विद्वान पहावया मन, पुरुष कारणिक होतील. पतिव्रता शिरोमणी, विचार करी अंतःकरणी. अतिथी विमुख तपोहानी, पती निरोप केवी उल्लंघो. माझे मन असे निर्मळ, काय करील मनमत खळ. पतीचे असे जरी तपफळ, तारील मज म्हणतसे. ऐसे विचारुनी मानसी, तथास्तु म्हणे तयासी. भोजन करा स्वचित्तेसी, वाढीन नग्न म्हणतसे. पाकस्ताना जाऊनी आपण, चिंतन करी पतीचे चरण. वस्त्रे फेडूनी झाली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा,
घेऊन आली अन्नोदका, तव तेची जाहली बाळका, ठायांपुढे लोळती. बाळके देखोनी अनसुया, भयचकित होऊनिया, पुनरपी वस्त्रे नेसुनिया, आली तया बाळकांपाशी. रोदन करिता ती तिन्ही बाळे, अनसुया राहावी वेळोवेळे, शुद्धार्थ झाली केवळे, म्हणोनी कडे घेतले. कडे घेऊनी बाळकांसी, स्तनपान देतसे हर्षी, एका सोडोनी एकासी, निवारण करी शुद्धेचे. पाहे पा नवल काय घडले, त्रयमूर्तीचे बाळक झाले, स्तनपान मात्रे शुद्धा गेली, तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडवाग्न, त्याची शुद्धा निवारण, पतिव्रता स्तनपान मात्रे. चतुर्मुख ब्रह्मयासी, सृष्टी रचणे अहर्निशी, त्याची क्षुधा स्तनपानेसी, केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूर गौर, पंचवक्र काळाग्नी रुद्र, स्तनपान करवी अनुसुया सुंदर, तपस्वी हो अत्री ऐसा. अनुसुया ऐसी अत्रीची रमणी, न होती मागे ऐकली कवणी, त्रयमूर्तीची झाली जननी, ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊनी बाळकांसी, खेळवीतसे तिघांसी, घालुनी बाळका पाळणेसी, पर्यंदे गायी तैवेळी. पर्यंदे गाय नानापरी, उपनिषदार्थ अतिकुसरी, अति उल्हासे सप्तस्वरी, संभोकितसे त्रयमूर्तीसी. इतुके होता तैवेळी, माध्यान्ह काळी अतिथी वेळी, अत्री ऋषी मन निर्मळी, आले आपुले आश्रमा. घरात आला अवलोकित, तव देखिली अनुसया गात, कैची बाळे ऐसे म्हणत, पुसत असे तैवेळी. तिने सांगितला वृत्तांत, ऋषी ज्ञाने असे पाहत, त्रिमूर्ती हेची म्हणत, नमस्कार करीतसे. नमस्कारिता अत्री देखा, संतोष विष्णू पिनायका, आनंद झाला चतुर्मुखा, प्रसन्न झाले तैवेळी. बाळे राहिली पाळणेसी, निजमूर्ती ठेले सन्मुखेसी, साधू साधू अत्री ऋषी, अनसुया पतिव्रता. तुष्टलो तुझिये भक्तीसी, वर माग जे इच्छिसी, अत्री म्हणतसे सतीसी, जे वांछीसी ते माग आता. अनसुया म्हणे अत्रीसी, प्राणेश्वरू तुची होसी, देव पातले तुमचे भक्तीसी, पुत्र माघा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी, रहावे आमुच्या पुत्रांपरी, हेची मागणे निर्धारी, त्रिमूर्ती असावे एकरूप. ऐसे वचन ऐकोनी, वर दिदला मूर्ती तिन्ही, राहती बाळके म्हणोनी, आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी, अनुसुया पोशी बाळकांपरी, नामे ठेविली प्रीती करी, त्रिवर्गाची परियेसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला, विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वराते दुर्वास नाम ठेविले, तिघे पुत्र अनुसूयेचे. दुर्वास आणि चंद्रदेखा, उभे राहुनी माताभिमुखा, निरोप मागती कवतुका, जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी,
आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हा त्वरिते. चंद्रमंडळी वासा मुते नित्य दर्शन तुम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोनी चित्ती. त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मनी धरावे तुम्ही. त्रयमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमयम जगत. राहील धरोनी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण. दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाले. अनुसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रेय ऐका मूळपीठ श्री सद्गुरूचे. ऐसे परी सिद्ध देखा सांगे कथा नामधारका. संतोष करुनी प्रश्न ऐका पुसतसे सिद्धासी. जय जया सिद्ध योगीश्वरा भक्त जनांच्या मनोहरा. तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू. तुझेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सतिकाज. तारक आमुचा योगीराज विनंती माझी परियेसा. दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू. पुढे मागुती अवतार जाहले श्री सद्गुरु कवणे परी निरोपावे. विस्तारुनी बाळकांसी सांगावे स्वामी प्रीतीसी. श्री सद्गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरूपावे. म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू. ऐकता होय मनोहरू सकळाभीष्ट साधती. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथन नाम अध्याय 4. श्री सद्गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री सद्गुरु देवदत्त. जय जय रघुवीर समर्थ.